यतो नवयामि कर्तस्यार्थेषु विज्ञास्वरा तेने ब्रह्मरुदादिकवै मय्यन्ति यत्सूरि तेजो वारिमृदां यथा यत्र स्त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। गोपाल कृष्ण भगवान की जय। हा फळ हिवरी उपावो कापा प्रस्तावितसे देवो हे पुसता तरी अभिप्रावो येथीचा ऐसा। भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमकृपेण श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1229 ओवीचा आपण विचार करतो आहोत। विषय आहे क्रमयोगाचा उपाय आणि फल। हा फलही वरी उपाव कापा प्रस्तावित से देव। अर्थात फलप्राप्तीपर्यंत क्रमयोगाचा जो उपाय आहे तो सांगितलेला असून सुद्धा पुढच्या वक्षमान श्लोकामध्ये हा दुसरा उपाय सांगण्याचा प्रस्ताव भगवान का बरं करतायत? एकदा तर सांगितलं होतं, पुन्हा का प्रयत्न करतायत भगवान सांगण्याचा पुढच्या श्लोकामध्ये? असं जर कोणी विचारत असेल तर याविषयीचा अभिप्राय असा आहे, का सांगतात भगवान पुन्हा? याचा अभिप्राय असा आहे, जे गीतार्थाचे सांगावे मोक्षोपाय पर अघवे शास्त्रोपाय की नव्हे प्रमाण सिद्ध। अर्थात गीताशास्त्र हे कुठल्या धर्माचं आहे? गीताशास्त्र हे कुठल्या धर्माचं आहे? नाही बोलतायत? हा, सगळ्या जगाकरता आहे। कुठल्या धर्माकरता, कुठल्या पंथाकरता नाही। लक्षात काय म्हटलं भगवंताने? माऊलीनं वर्णन केलेलं आहे, अर्जुनाचे व्याजे निमित्त करोने श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे। जगाकरता हा ग्रंथ आहे। तेव्हा मोक्षाचा संपूर्ण उपाय सांगण्याकरता या गीताशास्त्राचं तात्पर्य आहे। मोक्षाचा उपाय सांगण्याकरता, आणि म्हणूनच गीता हे अत्यंत सर्वश्रेष्ठ जगातले जेवढे धर्म आहेत
त्या सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म हा गीता सांगते. आणि सर्व जगातले जे धर्मग्रंथ आहेत त्या सर्व धर्मग्रंथामध्ये गीता शास्त्र हे श्रेष्ठ आहे. तुम्हाला कल्पना आहे त्याची. ज्यावेळी धर्म परिषद भरली होती शिकागोला, त्यावेळी जगातले जसं आता सर्व जगातले धर्म गुरु आले होते आणि त्यांनी आपले आपले भले बोजे आणले होते धर्मग्रंथाचे. मोठे मोठे गाठोडे घेऊन आले होते आणि मग सर्व ग्रंथ मांडले एकावर एक जगातले धर्मगुरूने. म्हणजे भारताचा ग्रंथ तर ती आपली छोटीशी गीता ती वर ठेवली होती स्वामीनं. त्या लोकांनी ती काढली आणि सगळ्याच्या खाली ठेवली. स्वामी म्हणले काय हुशार लोक राव तुम्ही खरंच. मला वाटलं सर्व आढालीच आहे. ते म्हणले कसं काय. सर्वांच्या खाली हा धर्मग्रंथ ठेवला भारताचा. काय तुमचं बुद्धी आहे. ते म्हणले कसं काय. अहो म्हणले सर्व जगातल्या धर्मग्रंथाचा पाया गीता आहे म्हणून तुम्ही सगळ्यांच्या खाली ठेवलं ते योग्य केलं. खूपच हुशार तुम्ही आहात. सगळ्यांनी माना खाली घातल्या. त्यांचा उद्देश वेगळा होता काय. हो, पण आमचे साधू संत कोणी किती जरी अपमान करण्याचा प्रयत्न केला तरी त्या अपमानाला ते कधीही दाद देत नाही आणि त्याचा विचार कधीच करत नाहीत ते लक्षात साधू संत. म्हणून इथं म्हटलेलं आहे की मोक्ष सांगणारी गीता आहे किंवा मोक्षशास्त्राचं गीताशास्त्राचं तात्पर्यच मोक्ष आहे. आणि म्हणून या गीतेच्या अर्थाला चांगुलपणा आलेला आहे. ते बाई तू तिकडे बघितले त्या खांबाला. तुझे मोकळ्या खांब तिकडे जाऊन बघ तिच्या खांबाला. ते तिथे कोण नाही. कळलं का तुम्हाला. गीता हे जे ग्रंथ आहे गीताशास्त्र हे केवळ मोक्ष सांगणारा ग्रंथ आहे. आणि जी शास्त्रे या गीतेला अनुसरत नाहीत. आता सर्वाला सर्व मान्य नसतं ना. सर्वाला सर्व मान्य नसतं. कोणी म्हणतं आपलाच बाबू श्रेष्ठ आहे. लोकांचं ते आणि आपला तो. अशी एक पद्धत आहे जगामध्ये. मग दुसऱ्याच्या शास्त्राला कसं काय. एवढी मोठी बुद्धी कुठे आहे. मोठं अंतःकरण कुठे आहे. दुसऱ्याच्या ग्रंथाला दुसऱ्याला मोठं म्हणण्या इतकी बुद्धी नाही आहे. हो, आपल्यापेक्षा कमी लेखायचं दुसऱ्याला. किती जरी हुशार माणूस असला तरी त्यानं काय येते. काही वर सांगित राहतात यानं काय येतं. तुला काय येतं ते सांग. दुसऱ्याचं चढ उतारपणा कशाला.
आणि कमी अधिक कशाला, पण ते खपत नाही लोक. अर्धवट ज्ञान असतं त्यामुळे ते खपत नाही. दुसऱ्याचं पान उतारा, दुसऱ्याचं पान उतारा, दुसऱ्याचं पान उतारा, दुसऱ्याला कमी लेखायचं. काय येत तुम्हाला, काय येत तुम्हाला, काय असं म्हणत राहायचं. इथं व्यासपीठावर बसून बसलो म्हणलं होतं एक महाराज, मी इथंच बसलो. काय येतं याला, तुम्हाला काय येतं, मी कधी डाऊंड पिटवली तुम्ही, मला येतं मला येतं काय. तेव्हा ते सगळ्या समोर म्हटलं होतं काय येतं याला. म्हणलं मला काय येतं म्हणजे मी येतंय म्हटलं असतो तर तुम्ही पडत ना सर. मी त्याला म्हटलं होतं मी जर येतं असं जर डाऊंडी पिटवली असती किंवा जाहिरात दिली असती तर तुमचं म्हणणं योग्य होतं. पण तुम्ही काही कारण नसताना असं बोलता ते बरोबर नाही. प्रतिउत्तर देणं हे योग्य आहे, पण जर आम्ही बोललो तर त्या प्रश्नाला उत्तर द्या तुम्ही. आम्ही कधीच काही बोललो नाही. आज तागायत कधी टमकी वाजली येतच नाही म्हणत काय टमकी वाजवणार काय. संतांचं अनुसरण करतो आम्ही एवढंच. मोठमोठ्या संतांचं सानिध्य लाभलं आणि त्यांच्या कृपेने चाललंय. बाकी जेवढे मोठमोठे होऊन गेले या शतकामध्ये तेवढ्यांचं सानिध्य मात्र मला लाभलं. रंगनाथगुरुजी, परभणीकर रंगनाथगुरुजी असतील, भगवान शास्त्री धारूरकर असतील, कंधारकर महाराज, लोहिया महाराज, मामासाहेब दांडेकर, एकनाथ महाराज, देगलूरकर, भावनकर विद्वान महाराज. आम्ही 4 महिने पंढरपूरला राहायचो ना 8 महिने देगलूरला असायचो. पण तिथं गेलं की लक्षात ठेवा जिथं विकतं तिथं किंमत नसते. पिकतं तिथं विकत नाही. तिथं त्यांचं मंदिर आहे मोठं राम मंदिर. 8 वाजले की तिथं आम्ही दोघांनी जायचं. 2 आसनं मी टाकायचे, ज्ञानेश्वरी मांडायचे ह्याच्यावरती व्यासपीठावर. मी समोर बसायचं आणि तेव्हा मला काही कळत नव्हतं, पण कृपा त्यांची आहे. एकनाथ महाराजांनी मला गीता ज्ञानेश्वरी सांगायची. हजारो लोकात जे सांगत होते ते मला सांगायचे रोज ज्ञानेश्वरी. पण तिथं कोणी येत, एवढं मोठं देगलूर तालुका आहे काय, कोणी येत नव्हतं लक्षात ठेवा. कारण महत्त्व कळलं पाहिजे ना इथं. पण ते मात्र मला धुंडा महाराजापेक्षाही आपण बरोबरी कोणाची करू नये. धुंडा महाराजापेक्षाही शेखर महाराजांचे वडील एकनाथ महाराज भयंकर विद्वान आणि ते मला ज्ञानेश्वरी सांगायची. मला कधी कधी अवघड विषयाला झोप लागायची. बाबाजी म्हणायचे बाबाजी झोपलं का. तेव्हा असं मोठमोठ्याचे आशीर्वाद लाभलेत. बाकी मला काही येते अशातला भाग नाही आहे. त्यांच्या आशीर्वादाने ही गाडी चाललेली आहे. मुद्दा काय चालला आहे की असं जे शास्त्र आहे गीताशास्त्र, त्या गीताशास्त्राला बाकीचे लोक अनुसरत नाही आहेत. का त्यांना कमीपणा वाटतो ना, त्यांना कमीपणा वाटतो. त्या अद्वैत प्रतिपादक ग्रंथ आहे बाकीचे, आणि आपला जो ग्रंथ आहे गीताशास्त्र हे अद्वैत प्रतिपादक आहे. अद्वैताचं अभेदाचं प्रतिपादन करणारा हा गीता ग्रंथ आहे लक्षात. आणि बाकीचे जे शास्त्र आहे 6 शास्त्र एकंदर आस्तिक आहेत आणि 6 शास्त्र नास्तिक आहेत. त्यातलं न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पुराणमीमांसा असे जे 5 शास्त्र आहेत ते द्वैत मतवादी आहेत, भेदाचं प्रतिपादन करणारे आहेत. आणि फक्त उत्तरमीमांसा शास्त्र म्हणजेच हे वेदांत शास्त्र ज्या महर्षी व्यासाने केलेला आहे तेवढा ग्रंथ अद्वैत प्रतिपादक आहे. अद्वैताचं प्रतिपादन करणारा हा ग्रंथ आहे लक्षात ठेवा. आणि म्हणून वारा आभाळाची फेडी म्हणून म्हटलं या ठिकाणी किंवा शास्त्राने सांगितलेलं जे आहे ते उपाय प्रमाण सिद्ध बाकीच्या शास्त्राचे नाही आहे. आणि आमचं शास्त्र जे आहे गीताशास्त्र हे प्रमाण सिद्ध आहे. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला शेवटी म्हटलंय सोपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे असं म्हटलेलं आहे.
म्हणजे उपनिषदाचं सार म्हणजे गीता आहे. लक्षात, उपनिषदात इतकं सुंदर वर्णन केलंय अद्वैत तत्वज्ञान. छोटंसं उपनिषद आहे मांडुक्य, बघा तुम्ही काय सुंदर त्याच्यात अद्वैत सांगितलेलं आहे. म्हणजे गीता हे उपनिषदाचं सार आहे. वारा आभाळाची फेडी दृष्टांताने सांगताहेत. वाचवणी सूर्या तेन घडी का हातो बाबुळी धाडी तो न करी. वारा आभाळाची फेडी, केवळ आभाळाला पांगवणारा, आभाळाला दूर करणारा कोण असेल तर वारा आहे. वारा सुटला की आलेला जातो पाऊस, नाहीतर गेलेला येतो. वारा दोन्ही काम करतो, आलेला घालवते आणि गेलेला आणते, दोन्ही काम करतो. म्हणून वारा आभाळाची फेडी. वारा काय करतो? आभाळाला दूर करतो, बाजूला करतो. का सूर्याला निर्माण करतो? तो नाही, तो फक्त सूर्यावर आलेलं आभाळ ढग ते बाजूला करते. पाय सोडून बसायचं का? आभाळ काय करते? वारा काय करतो? आभाळाला बाजूला करतो, एवढंच करतो. बाकी सूर्याला निर्माण करत नाही. सूर्य झाकलाय आभाळाने, तर वाऱ्याने त्याला बाजूला करते आभाळाला, आणि सूर्य प्रकाशित होतो. का हातू बाबुळी धाडी तोय न करी. किंवा पाण्यावर आलेलं शेवाळ कधीतरी पाण्याने दूर केले काय? नाही. आपल्याला जर पाणी प्यायचं झालं तर शेवाळ बाजूला करून पाणी प्यावं लागतं. पाणी कधीही शेवाळाला बाजूला करत हो नाही आहे. त्याप्रमाणे या दृष्टांताप्रमाणे तैसा आत्मदर्शनी आढळू असे अविद्येचा जो मळू तो शास्त्रनाशी एरो निर्मळू मी प्रकाशे स्वये. तैसा आत्मदर्शनी आढळू. या ढगाप्रमाणे महाराज असा ढगाला घालवतो, सूर्याला प्रकट करतो, म्हणजे सूर्य प्रकाशित होतो. किंवा शेवाळ जसं हाताने बाजूला करावं लागतं तैसे, त्याप्रमाणे तैसा आत्मदर्शनी आढळू. त्याप्रमाणे आत्मसाक्षात्काराकरता किंवा आत्मसाक्षात्काराविषयी जो अविद्येचा प्रतिबंध आहे, आम्हाला आत्मज्ञान का होत नाही? त्याचं कारण आहे मध्ये पडदा आहे. पडदा, अविद्या, अज्ञान ज्याला म्हणतात, त्याचा पडदा आहे, झाकण आहे त्याच्यावरती. कशावरती? आत्म्यावरती झाकण आहे त्याचं. म्हणून आम्हाला आत्मा कळत त्या अज्ञानामुळे, अविद्येमुळं, आणि तो कळत नाही. लक्षात ठेवा. असे अविद्येचा जो मळू. म्हणून आत्मसाक्षात्काराकरता जो मधी प्रतिबंध आहे, तो प्रतिबंध आहे अविद्या. ती अविद्या अशा प्रकारे, अविद्येचा मळ म्हटले त्याने, ती अविद्या अशा प्रकारे आत्मज्ञान होऊ देत नाही आहे. मग ती अविद्या किंवा अज्ञान दूर जर करायचं असेल तर त्याच्याकरता ज्ञानाशिवाय दूर होत ज्ञान नसतं त्याच्यात. तो शास्त्रनाशी एरो निर्मळू मी प्रकाशे सोये. त्याप्रमाणे भाव काय? तात्पर्य असं आहे की अविद्यानिवृत्ती करता शास्त्र 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 शास्त्राची काय गरज आहे? तर अविद्यानिवृत्ती करता शास्त्राची गरज आहे. शास्त्रामध्ये प्रतिबंध जे आहेत अज्ञानाचे, अविद्येचे,
मायेचे ते दूर कसे करावेत हे शास्त्र सांगते. अर्थात म्हणून स्वतःच प्रकाशित होत होतो. कोण? शास्त्र नाशी निर्मळू मी प्रकाशस्वे. शास्त्राने ते अज्ञान म्हणा, ते अविद्या म्हणा दूर केली की मी आहेच. मला काही निर्माण करायची गरज नाही. सूर्यासारखी फक्त अज्ञान मात्र बाजूला करायचं. जसं शेवाळ बाजूला केलं की पाणी आहेच. पाणी काही निर्माण करावं लागत नाही. फक्त ते पाणी शेवाळ आणि झाकलेलं असल्यामुळे कळत नाही. तसा आत्मा जो आहे तो अज्ञान रूपी शेवाळाने झाकला असल्यामुळे त्याचं ज्ञान जीवाला होत. आणि त्याच्याकरता शास्त्र आहे. शास्त्र हे अविद्यानाशी हे शास्त्र. अविद्येचा नाश करतं शास्त्र. बाकीचं काही करत नाही. अज्ञान घालवतं आणि ज्ञान करून देत नाही. ते आहेच. परमात्मा म्हणतात मी आहेच. फक्त अविद्या शास्त्र दूर केले की मी आहेच. मग मी काय मला प्रगट करावं लागत नाही. मला निर्माण करावं लागत हो नाही आहे. लक्षात ठेवा. कारण आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाश आहे. सूर्य जसा प्रकाशमान आहे तसा आत्मा सुद्धा स्वयंप्रकाश आहे. फक्त त्याच्यावरती झाकण बाजूला करायचं आहे. ते झाकण म्हणजे अविद्या अज्ञानाचं. म्हणून आगवीती शास्त्री. एक 6 आपण 12 शास्त्र जरी असले, 6 नास्तिक आणि 6 आस्तिक, तरी आपण फक्त 6 शास्त्राचाच विचार करतो. काय? न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा या 6 शास्त्राचाच विचार आपण करत असतो. पण ही सर्व शास्त्र काय करतात? अविद्यानाशाची पात्रे. हे शास्त्र अविद्येचा म्हणजे अज्ञानाला नष्ट करण्याला समर्थ आहेत. हे शास्त्र म्हणजे सगळे एवढे एक जे 2-3 शब्दाचे जे अविद्या आहे त्याच्याकरता हे सगळ्या शास्त्राच्या भानगडी आहेत. ते दूर करण्याकरता शास्त्राचा अभ्यास सांगितला. कारण आपल्याला कळत नाही ना. कळलं तरी पटत नाही, पटलं तरी निश्चय होत नाही. मग त्याच्याकरता शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे शास्त्र आपल्याला अविद्या अज्ञान घालवायचे मार्ग दाखवते. म्हणून आगवीती शास्त्रे. म्हणून सर्व शास्त्र हे अविद्या विनाशाची पात्रे. हे सगळे अविद्येचा नाश करण्यामध्ये समर्थ आहेत. वाचोणी न होती स्वतंत्रे आत्मबोधी. ते काही आत्मबोध करून देत नाहीत. शास्त्र काही स्वतंत्रपणाने आत्मज्ञान करून देत नाहीत. फक्त आत्म्यावर आलेला जो पडदा आहे, जे अज्ञान आहे, जे अविद्या माया आहे, ते दूर करण्याचं फक्त शास्त्र आणि उपाय सांगतात. बाकी शास्त्र काही दाखवत नाहीत भगवंताला. भगवान स्वतः स्वयंप्रकाशमान आहे. तया अध्यात्मशास्त्राशी जैसाचपणाची पुशी. तै येई जे जया ठायाशी ते हे गीता. तया अध्यात्मशास्त्राशी. मग आता ते अध्यात्मशास्त्र आहे. त्या शास्त्राकडे त्यांना प्रमाण काय आहे त्या शास्त्राला ते प्रामाण्याकरता जे पंडित लोक असतात, लक्षात ठेवा, त्यांना जर लोकांकडून विचारणा केली लोकांनी किंवा तुम्ही जे सांगता याला प्रमाण काय आहे, काय त्याला प्रमाण आहे गीता. सर्व आनंद ऋषी महाराज सुद्धा, मी त्यांचे ऐकलेले प्रवचन, ते सुद्धा हो गीतेचे श्लोक घ्यायचे प्रमाण.
गीतेला ते मानत होते, लक्षात ठेव. गीतेचे श्लोक घ्यायचे. म्हणून हे प्रामाण्य दाखवण्याकरता गीताशास्त्र आहे. तर ये जे दया ठायासी ते हे गीता, किंवा अशा प्रकारे अध्यात्मशास्त्रांना ज्या ठिकाणी शरण यावं लागतं ते शरण येण्याचं ठिकाण म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. भगवद्गीता, भगवत म्हणजे भगवंतानी, गीता म्हणजे गायलेली, म्हणून तिला गीता म्हटलेलं आहे. गीता म्हणजे गायलेली. कोणी? भगवत, भगवंताने गायलेली गीता, म्हणून तिला भगवद्गीता असं म्हटल्या जातं. भानुभूषिता प्राचीया सतेजिया दिशा अगविया तैसे शास्त्रेश्वरा गीताया सनाथी शास्त्रे. गीतेमुळं सर्व शास्त्र सनाथ आहेत. तर गीता ही सर्वांना आधार आहे. गीता ही सर्वांचं एक आश्रयभूत म्हणा. तुम्ही काल म्हटलं होतं मला की भगवंताची काय प्रार्थना करावी. बघा तुम्हाला जमत असेल तर. इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी. हे प्रभू एवढं करा तुम्ही. केव्हा? ज्यावेळी या शरीरातून प्राण जातो आहे त्यावेळी काय करा? गोविंद नाम लेकर, गोविंद नाम लेकर, फिर प्राण तन से निकले, फिर प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. काय करा देवा? फक्त प्राण जातानी माझ्या मुखामध्ये भगवंताचं राम कृष्ण गोविंद हरी काय असेल ते नाव मुखात यावं, एवढं करा हो भगवंता. रोज त्याला प्रार्थना करावी. आणि पुन्हा देह पडायचं ठिकाण कुठं असावं? दवाखान्यात नको, घरात सुद्धा नको म्हणतात. मग कुठं असावं? श्री गंगाजी का तट हो. आता हे लोक बरेचसे गेले नाही का, वाईट झाले की नाही, पण ते सगळे मोक्षाला गेले. विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणी मातेनं इतकं श्रेष्ठ स्थान आहे की तिथं त्या त्रिवेणी संगमामध्ये देहत्याग केला. ते स्थान आहे. आणि जिथं या लोकांचे देह पडले ते अधोगतीला कधीच जाणार नाही, त्यांना नक्की मोक्ष प्राप्त. गंगा जी का तट हो, यमुने का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. गंगाचे काठ असावा, यमुनेचा वड असावा तो बंशीवट, आणि माझा सावळा परमात्मा माझ्या जवळ असावा. केव्हा? जब प्राण तन से निकले. याच्याकरता आता प्रयत्न करायचे अहोरात्र या गोष्टी करता. श्रीवन वृंदावन स्थल हो, मेरे मुख में तुलसी दल हो, विष्णु चरण का जय हो, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. सन्मुख सावरा खड़ा हो, मुरली का स्वर भरा हो,
तिरछा चरण धरावो, सब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। अशी प्रार्थना करायची. मोठी प्रार्थना ही तुम्हाला थोडीशी मी सांगितलेली आहे. असो, तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण पूजा करू. कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. आता विश्वात्मके एने